शासन त्याच्यावर काय तोडगा काढला नाही? कारण त्यांनी 4 महिन्याच्या अगोदर तोडगे ultimatum जे दिलं. जे काढता आले ते काढले. मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण म्हणीमध्ये बोलतो की माझ्या ग्रामीणमध्ये म्हण आहे, ना इलाज को क्या इलाज. ना इलाजला कुठला इलाजच नसतो. याच्या आता पाठीमागे तुम्ही दुसरी शक्ती किती आहे का मग? हां दुसरे कोण मदत करते का याच्या पाठीमागे त्यांना? नाही, मी असा आरोप करणार नाही. जरी तसं असलं तरी आणि जरी तशी माहिती असली तरी असा आरोप करणार नाही. मी एवढंच म्हणेन की जे मान्य होणार आहे ते, हे बघा, ज्या वेळेला आपण परीक्षेला क्वेश्चन पेपर समोर आला की आपण काय करतो, सोपे प्रश्न पटापटापट सोडून टाकतो. मग एखादा कठीण प्रश्न राहतो तर सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला पर्सेंटेज मिळतं. नाही तू एक प्रश्न सुटत कसा नाही, मी 3 दिवस थांबणार, असं कसं करून जाईल? याला कारणीभूत राज ठाकरेंनी सांगितले की शिंदे आहेत. शिंदेनी जे काही पत्र दिलं होतं त्याचं अल्टिमेटम पूर्ण केलंच नाही आहे ना. माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही. त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा. ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना. मग शिंदे समितीची मुदत वाढवली, सारखी वाढवतात, आता आपण वाढवली. त्यामुळे एकनाथजींनी दिलेला कुठलाही शब्द, जे गेले त्यांना 10 लाख देऊ दिले, त्यांच्या घरच्या नोकऱ्या देऊ दिल्या. हां, आणि त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल करायच्या. मी चळवळीतून म्हणतो, आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी ABVP, अखिल भारतीय विद्यार्थी ऑल इंडिया. काश्मीरपासून जे मोर्चे मी लीड केले, तर काश्मीरला उदाहरण गेलो, आठवण झाली मला, अर्धा मिनटं सांगू दे. तर काश्मीरला आम्ही 10,000 विद्यार्थी घेऊन गेलो. उधमपूरला थांबवलं, जायचं नाही पुढे म्हणाले. आणि आलेले सगळे ह्याच भूमिकेत आले होते की श्रीनगरमध्ये जाणार आणि लाल चौकात झेंडा लावणारच. तर 10,000 लोकांनी जर कायदा तोडायचा म्हटलं असता तर आतंकवादी लांब, या सगळ्या पळापळीतच माणसं मिळेस. माझी कमांड होती, मी सगळ्यांना आवाहन केलं की त्यावर VP सिंग बंद होतं, आपण दिल्लीला जायचं आणि हा जो झेंडा लावायला आणला लाल चौकामध्ये तो दिल्लीला जाऊन VP सिंग आणलो. अख्खे 10,000 लोक वेगळ्या मार्गाने दिल्लीत आणले. दिल्लीत पुन्हा मोर्चा काढला. आणि मला माझ्याकडे आजही फोटो आहे, VP सिंगांना आम्ही तिरंगा दिला, आम्हाला लावायला दिले नाहीत, आता तुम्ही लावा. दिस इज कॉल्ड आंदोलन. की किती फेडे जायचं, किती मागे यायचं. चला.